महत्त्वाची घडामोड आपण बघितली संभाजीराजे आणि त्यांच्या भोवती म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राज्यात सुरू असलेलं राजकारण याविषयीच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। वाराणसीतल्या ज्ञानव्यापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा वाद सुरू असतानाच आता पुण्यामध्ये हे लोण पोहोचलंय असं म्हणायला हवं, कारण पुण्यातल्या कुंभारवाडा परिसरातल्या मशिदीखाली पुण्येश्वर महादेवाचं मंदिर असल्याचा दावा पुन्हा एकदा करण्यात आलाय। हिंदू महासंघासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी हा दावा केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद सुरू झालाय। कुंभारवाडा परिसरातील 2 मंदिरांवर मशिदी उभारल्याचा वाद न्यायप्रविष्ट आहे, पण तरीही या मशिदींचं सर्वेक्षण व्हावं या मागणीसाठी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आता नवी याचिका दाखल करणार आहेत। पुण्येश्वर म्हणजे सध्याचा छोटा शेख दर्गा 2 महिन्यापूर्वी जेव्हा आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडली आणि या देशात एक वातावरण हिंदुत्वाचं सुरू झालं आणि ते वातावरण सुरू झाल्यानंतर या देशातल्या अनेक मशिदी ज्या हिंदूंच्या देवळावरती उभ्या आहेत त्या मशिदींच्या आतमध्ये नक्की काय हे हळूहळू जाहीर व्हायला लागलं। हा अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला या देशावरती चालून आला त्याचा एक सरदार बडा अरब म्हणून तो या पुण्यावरती चालून आला आणि त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं। एक मंदिर नाही 2 मंदिरं उद्ध्वस्त केली, पुण्येश्वर आणि नारायणेश्वर। तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दोन्ही मंदिरं कुठे आहे? एक मंदिर आहे शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आणि दुसरा मंदिर आहे लाल महालाच्या थोड्याशा पलीकडच्या बाजूला जिथं कुंभार वेस आहे अशा ठिकाणी जिथं आज छोटा शेख दर्गा आहे। पुणे शहराला ज्या महादेवाच्या नावावरनं पुणे हे नाव पडलं ते पुण्येश्वर महादेवाचं मंदिर तिथं उपलब्ध नाही आणि तिथं आता एक छोटासा दर्गा झाला आहे, तो आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तृत झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातल्या अनेक हिंदुत्ववादी संघटना त्यासाठी भांडत आहेत। बघा तिथं कमान हिंदूंची दिसते, बघा तिथं मंदिर गणपती दिसतात, बघा तिथं कलश दिसतात। माझं असं म्हणणं की ते मुस्लिमांनी ते मुद्दामून ठेवलेलं होतं की येणाऱ्या मुस्लिम भाविकांना कळावं की बघा आम्ही हिंदूंचं तोडून केलेलं आहे आणि हिंदूंना एक प्रकारचा न्यूनगंड तयार व्हावा की आमचं मंदिरं तोडून तिथं मशीद बांधलेली आहे। त्यामुळे पुरावे देण्याची वेळ आता गेलेली आहे। कोर्टात ऑलरेडी प्रकरणं तयार आहेत। आता आमच्या हिंदू महासंघाच्या वकील आघाडीकडनं आम्ही त्याचं सर्वेक्षणाचं एक खूप लवकरच याचिका दाखल करत आहोत। या संदर्भात गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, हा नवीन वाद म्हणजे आधी देखील याची चर्चा झाली होती आणि आता पुन्हा एकदा आता हा वादाला तोंड फुटतंय असं म्हणायला हवं। नेमकं काय घडामोडी घडतायत पुण्यामध्ये या संदर्भातल्या? रेणुका, मी पुण्यातील पुण्येश्वर चौकात आहे जिथे हा वाद सांगितला जातो। कुंभारवाड्याचा हा सगळा परिसर आहे आणि इथे मंदिरही दिसते आणि त्याचबरोबर पोलीस जे आहेत ते नेहमी इथे तैनात असतात, कारण की आपण जर बघितलं तर हा सगळा जो प्रकार आहे तो अत्यंत संवेदनशील आहे आणि या संदर्भात 6 वर्षापूर्वी याचिकासुद्धा न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व शिस्ता निर्माण होऊ नये प्रश्न म्हणून इथे अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो। तर या संदर्भात पुण्यातील जे गृहस्थ आहेत डॉक्टर नंदकिशोर एकबोटे यांनी सुद्धा 6 वर्षापूर्वी याचिका दाखल केली। मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही भाष्य करू नका आणि त्या संदर्भामध्ये जोपर्यंत न्यायालय काही निकाल देत नाही त्याआधी तुम्ही तिथे काही करण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती। एक प्रकारे त्यांनी आरती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आता 72 दिवसासाठी पुण्याच्या बाहेर तडीपार करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर मुद्दा बघितला तर तो नक्कीच वादाचा आहे। हिंदू आणि मुस्लिम संघटना या दोन्ही प्रकरणामध्ये आपापली भूमिका जी आहे ती न्यायालयासमोर मांडतात, पण दुसरीकडे जर बघितलं तर मनसे असेल किंवा हिंदू महासंघ असेल यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली। मनसे तर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे आणि हिंदू महासंघ म्हणते की या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही आता याचिका दाखल करू की ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे इथेसुद्धा व्हिडिओ चित्रीकरण करणं गरजेचं आहे, व्हिडिओ सर्वे करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण बघतो की पुण्यामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या मंदिर मस्जिदीचा वाद पुढे येतो आहे। या आधीसुद्धा असे प्रयत्न झाले होते। पांडुरंग बलकडे इतिहास अभ्यासक असतील त्यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला होता आणि सातत्याने सांगितलं जातं आहे की याच ठिकाणी म्हणजे या मंदिराच्या
मागच्या बाजूला खरं तर बडा शेख सल्लम दर्गा आहे आणि तो दर्गा म्हणजेच पुणेश्वर मंदिराच्या परिसरात उभारले गेलेला दर्गा आहे आणि तो कुठेतरी काढला जावा आणि जागा मोकळी केली जावी अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांची, या याचिकाकर्त्यांची आहे. तर दुसरीकडे शनिवार वाड्याच्या बाजूला छोटा शेख सल्ला दर्गा आहे, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने दर्गा उभारला गेला. मात्र तिथे आधी नारायणेश्वराचं मंदिर होतं असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस काय भूमिका घेतात, एकीकडे मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात, दुसरे हिंदू महासंघाने याचिका दाखल गोविंद यांनी ज्याचा उल्लेख केला ते हिंदू महासंघाचे आनंद दवे आता आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आनंद दवेजी, तुमचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? कारण पुणेश्वर मंदिरावरचा वाद आणि आता तुम्ही याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय. नाही, कसं आहे ना, गेली अनेक वर्षापासून अनेक हिंदू संघटना कोर्ट कचेऱ्या करत आहेत या विषयावर आणि अनेक पुरावे सुद्धा कोर्टाला देऊन झालेले आहेत. पण दुर्दैवाने असं आहे की अजून कोर्टाच्या तारखा, कोर्ट जे काही वेळ लागतो तेवढा वेळ लागतो. आमचं म्हणणं असं आहे की आपण पुरावे वगैरे किती वर्ष देत बसणार आहोत? जे सरळ सरळ दिसतंय, तिथं कमानीवर गणपतीचं मंदिर दिसत होतं, मध्यंतरी एक पुस्तक पण त्याच्यावर प्रकाशित झालेलं आहे. तिथं अनेक हिंदूंची स्थानं आज दिसतात. तर आमचं हिंदू महासंघ म्हणून कोर्टामध्ये एक याचिका आम्ही दाखल करणार आहोत याच विषयावर आणि त्याच्यावर आम्ही कोर्टाला सुद्धा संरक्षणाचे आदेश द्यावा अशी एक विनंती आम्ही करणार आहोत की जेणेकरून ज्ञानव्यापी सारखा याचा सुद्धा निकाल लागला गेला पाहिजे. आणि या याचिकेमध्ये कोणकोणते तुमचे, ऐका ना मॅडम, ज्या पुणेश्वर मंदिरावरून पुण्याचं नाव पुणे हे पडलं, तिथं जर महादेवाचं दर्शनच नसेल पुण्याला तर हिंदूंचा अपमान आहे असं आम्ही समजतो. पण तुम्हाला असं वाटतं की एकीकडे ज्ञानव्यापीचा मुद्दा आला आणि त्याच्यानंतर हे सगळे मुद्दे बाहेर यायला सुरुवात झाली आणि तसे आरोप झाले, तर तुम्ही या सगळ्याला कसं उत्तर देणार आहात? खरं 6व्या शतकात जेव्हा 7व्या शतकामध्ये जेव्हा या मंदिराचं रूपांतर दर्ग्यामध्ये झालं हे आणि नारायणेश्वर मंदिर, तेव्हापासून हिंदूंचा लढा चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात जाऊन सुद्धा 10 एक वर्षाची कोर्ट कचेऱ्या चालू आहेत. आता ज्ञानव्यापीमुळे पुन्हा त्याला एक ऊर्जित अवस्था आली या विषयाला असं आपण म्हणू शकतो. पण ज्ञानव्यापीच्या आधीपासून कोर्ट प्रकरणं चालू आहेत. निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, तो हिंदूंच्या दबावाचा सुद्धा उपयोग होऊ शकेल असं आम्हाला वाटतं या सगळ्या प्रकारात. आणि त्यासाठी म्हणजे तुमची जी याचिका असेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे मुद्दे प्रभावीपणे मांडणार आहात? हो मॅडम, आता जे ज्ञानव्यापीच्याच आम्ही तो निकालाचा अभ्यास करतो आहोत. आमच्या वकील आघाडी करतो विषय आम्ही दिलेला आहे आता. त्याचं करून त्याच आधारावर संरक्षणाचा आदेश द्यावा असं आमचं म्हणणं आहे. बघूयात काय होतंय. आणि तुमचं असं म्हणणं आहे की या सगळ्याचं सर्वेक्षण केलं जावं आणि त्यासाठी या सगळ्या परिसराची कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे ते सगळे मुद्दे तुम्ही नेमके कसे मांडणार आहात, कारण ही तुमची महत्वाची मागणी आहे. तेच म्हणजे मॅडम, सर्वेक्षण एकदा अभ्यास झाला, ज्ञानव्यापीच्याच आधारावर झालं तर सरकारी कमिटी नेमेल किंवा कोर्ट एक कमिटी नेमेल ज्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही असावेत. आमचं काही म्हणणं नाहीये. हा निकाल एकदा लागायला पाहिजे. आमचं म्हणणं तिथं मंदिर होतं, जर त्यांचं म्हणणं नसेल तर एकदा निकाल लागू द्या ना. आम्ही बाहेर मोकळी जागा आहे तिथं आम्ही मंदिर बांधू, असेल तर आम्हाला आमची जागा द्यावी. एवढं साधं आणि सोपं आहे. त्याच्यामध्ये मुस्लिमांना काही इगो असायचं कारण नाही. पुण्यामध्ये जवळजवळ हजारपेक्षा जास्त मशिदी असतील. हिंदू कुठेही स्थान आग्रह धरतात का की आमचं ते म्हणून? म्हणजे दोन दिसतात ते ज्यांचे पुरावे, ज्यांच्याशी भावना निगडीत आहेत, ज्याचं नावच पुणे हे पडतं, तिथं जर मंदिर नसेल पुण्येश्वराचं तर त्याला काय अर्थ नाही. पण जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये तुम्ही न्यायालयीन आता म्हणजे याचिका दाखल करताय आणि तुमचं म्हणणं तुम्ही मांडणार आहात. आतापर्यंत कोणकोणते टप्पे याच्यातले तुम्हाला महत्त्वाचे वाटलेत अशासाठी? कारण या आधी देखील तुम्ही म्हणताय की वर्षानुवर्ष याचिका आहेत. आतापर्यंत हा सगळा तपास किंवा या सगळ्यातली प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, या संदर्भात तुम्हाला काय उत्तर मिळू शकलंय? कसं आहे ना मॅडम, हिंदुत्ववादी संघटना नेहमीच एक जोर देतात की काही ना काही जिथं पुरावे सापडतात, जसं अयोध्येत सुद्धा सापडले, काशीमध्ये सापडतात, इथं सुद्धा त्या दर्ग्याची जी कमान होती ना एवढी वर्ष, आता मला माहित नाही आतमध्ये काय जाता नाही आला. आज आम्ही म्हणजे त्या भागात गेलो होतो, पण तिथं काही कमानी होत्या, गणपतीचे अवशेष, गणपतीच्या काही मूर्त्या होत्या, कलश होते, स्वस्तिक होतं असं म्हटलं जातं. आणि आपण असे काय खुश होतो आणि नाचतो हिंदू लोक की बघा पुरावे सापडले. आमचं सरळ आणि स्पष्ट म्हणणं आहे, त्यांना त्यावेळेस एवढ्या लवकर घाईघाईत हिंदूंचे अवशेष करून मंदिरं किंवा मशिदं पाडायची गरज नव्हती. त्यांनी ते मुद्दामून असे केलेले होते की येणाऱ्या मुस्लिम नागरिकाला, मुस्लिम आमच्या याला कळलं पाहिजे की बघ आम्ही हिंदूंची मंदिरं तोडून बांधली आहे. त्याच वेळेस हिंदूंमध्ये सुद्धा न्यूनगंड यावा की अरे आपलं मंदिर तोडून बघा यांनी मशिदी बांधलेल्या आहेत. तेव्हा जे त्यांनी मुद्दामून केलं ते आपण सापडलं असं म्हणायला काही अर्थ नाहीये. ते पुरावे म्हणून देण्यापेक्षा कोर्टाने ते मान्य करायला पाहिजे. असं सगळं तुमचं म्हणणं आहे आणि हे सगळे मुद्दे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करतायत. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांदे आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, तुमचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? एकीकडे आपण आनंद दवे आणि अजय शिंदे यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतोय. तुमचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? मुळामध्ये 26 जानेवारी 1950ला आपण भारत एक राष्ट्र म्हणून आपण घोषित केलेले आणि आपण ती राज्यघटना स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. त्यापूर्वी आपला भारत हा फक्त देश होता, एक राष्ट्र कधीच नव्हता. इथे शेकडो राजांचं इथे संस्थानिकं होती. जवळपास 650 राजे इथे या देशामध्ये आपापली संस्थाने चालित होती. त्या प्रत्येक संस्थानिकामध्ये आपापले त्यांचे कायदे नियम चलन स्वतंत्रपणे त्या ठिकाणी ते वापरत होते. आणि हा एक राष्ट्र कधीच नव्हता. असं या देशामध्ये
वेगळी अतिक्रमणं झाली, वेगळ्या प्रकारे इथे वेगळ्या सत्ता झाल्या आणि जो काही आदिशाहीमध्ये जो सत्ता संघर्ष होता त्या काळातला, हा कुठल्याही दोन धर्मामधला संघर्ष कधीही नव्हता. आणि मग अशा काळामध्ये जी काही सत्ता संघर्ष होते ते सगळे राजकीय स्वरूपाच्या लढाया होत्या. कुठल्याही दोन धर्मामध्ये कधीही लढाया झाल्या ती इतिहासात कुठेही आढळत नाही. आणि मग अशा काळातल्या गोष्टी कधीतरी 14व्या शतकातल्या, 12व्या शतकातल्या, 8व्या शतकातल्या 500 आणि 1000 वर्ष आपण पाठीमागे जायचं आणि इतिहासातली मडी उकरायची आणि त्याच्यावर आज वाद घालत बसायचा, हे काही देशाच्या प्रगतीचं लक्षण नाहीये. आपण 26 जानेवारी 1950ला ठरवलेलं आहे की आपला नवा भारत कसा बांधायचा आहे ते, आणि जे आहे ते जैसे थे स्वीकारून आपण पुढे जायचं आहे, आपल्याला प्रगती करायची पण आहे. हिंदू मानवी महासंघ आता विकासाचा याचिका आपण दाखल करणार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पुण्याचं नाव ज्याच्यावरून पडलं त्या मंदिराच्या इथेच जर महादेवाचं मंदिर नसेल तर हे योग्य नाही, अशी साध त्यांनी हिंदू बांधवांना घातली असं तुम्हाला वाटतं या याचिकेतून, आणि म्हणून त्यांची याचिका सध्या चर्चेत आहे. ज्यांना धर्मावर आधारित राजकारण करायचंय त्यांना दुसरे कुठलेही मुद्दे इथे राहिलेले नसल्यामुळे मुळात धर्मकारण ही वेगळी गोष्ट आहे, राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. ज्यांना समाजाचे प्रश्न दिसत नाहीत, दैनंदिन जगण्याचे प्रश्न दिसत नाहीत, ते असं दोन धर्मामध्ये काहीतरी तेढ निर्माण करायचा, धर्मावर आधारित राजकारण बघायचं. धर्म ही खरं तर आचरण करण्याची गोष्ट आहे, धर्म ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही, धर्म ही संघटन करण्याची गोष्ट नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक काम नसल्यासारखं आपलं काहीतरी उकरून काढायचं आणि धर्मावर आधारित म्हणजे तुम्हाला असं वाटतं करण्याचा धर्मावर आधारित हे राजकारण आहे. आनंद दवे आता आपल्या सोबत आहे, तुम्हाला पटतो का हा मुद्दा आनंद दवेची? ते म्हणतायत की धर्मावरचं म्हणजे धर्मावर आधारित राजकारण हे आता उकरून काढलं जात आहे, जेव्हा की ही खूप जुनी गोष्ट आहे. मॅडम आता मला पूर्ण वेळ द्या बोलायचा. हो. हे जे अक्कलपाताचा दया आहे ती यांची की भारत हा देश होता, राष्ट्र नव्हतं. भारत हा आधीपासून हिंदू राष्ट्राचं होतं, मला पूर्ण बोलू द्यावं. जशी आता अनेक राज्य आहेत भारतामध्ये, तशी त्यावेळेस राजे होते, संस्थानिक होते, एकमेकांशी भांडत होते, पण त्याच वेळेस ते एकमेकांना मुली सुद्धा देत होते, लग्न पण होत होते, ज्याला रोटी बेटी म्हणतात ते होत होतं. सगळ्यांच्या पूजा पद्धती सेमच होत्या, सगळ्याचे दैवत सेम होतं, दक्षिण किंवा असो किंवा उत्तर असो, राम आणि कृष्ण हेच दैवत होतं, गणपती विष्णू हेच दैवत होतं, भाषा एकच होत्या, संस्कार एकच होते, अग्निसंस्कार हेच होतं. भारताच्या बॉर्डर चारी बाजूंनी सुरक्षित होता. पोर्तुगीज जर गोव्यात उतरले तेव्हा त्यांनी भारतात आलो असं सांगितलं. जे इंग्रज सुद्धा सुरत मार्गे आले तेव्हा त्यांनी भारतात आलो असं सांगितलं. काश्मीर कन्याकुमारीवरनं जेव्हा लोक आले तेव्हा भारतात आक्रमण केलं असं आम्ही सांगितलं. जेव्हा खैबर खिंडीतून अफगाणिस्तान, इराण, इराक मार्गे जेव्हा मुस्लिम लोक आली तेव्हा त्यांनी भारतावर आक्रमण केलं असं सांगितलं. याचा अर्थ भारत हा भारत म्हणूनच ओळखला जात होता. हे मूर्खपणाचं विधान आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. आधीपासून हिंदू राष्ट्राचं होतं, पूजा पद्धती सुद्धा सारख्या होत्या, पुन्हा सांगितलं ते. दुसरं यांचं म्हणणं की ते राष्ट्र व्यापासाठी आले, हिंदू मुस्लिम धर्म काही नव्हता, त्यांनी फक्त मंदिरच का पाडली हो आणि फक्त मशिदीत का बांधल्या? एकही मुस्लिम राज्यकर्त्यांनी एकही मशीद तोडली आहे असं कुठं दिसतंय का? का नाही दिसत तसं? का वाटवलं गेलं? का बळजबरीने धर्मांतरं केली गेली? त्याची काय उदाहरणं देणारा तुम्ही? तुम्ही जर आता पुण्याचा हा विषय बघितला तर नदी पात्राला लागून तिथंच पुण्येश्वर मंदिर आहे, तिथंच नारायणेश्वर मंदिर आहे, तिथंच ओंकारेश्वर मंदिर आहे. हे महादेवाची सगळी मंदिरं त्या नदीला लागून होती. मुळामुठाच्या जो नदी आहे ती, तिथंच मंदिर असतात, तिथंच दर्गे कसे काय तयार झाले? 1-1 किलोमीटरच्या अर्गाने 2 दर्गे, जिथं 2 महादेवाची मंदिरं होती त्याचे पुरावे सापडतात. ते कसं तयार झाले? मग का केलं गेलं हे? ह्याचं काय उत्तर देणार आहेत ते? त्यामुळे अपमान असं वाटतं मला, सरळ आणि स्पष्ट म्हणणं आहे. त्यावेळेस चुकीचं होतं आहे, भारत हे राष्ट्रच होतं आणि आम्ही जर आमची 2 मंदिरं पुण्यातली मागत असू, बरं आम्ही आता खूप आग्रह धरतो का? अजिबात नाही. आमचं म्हणणं कायदेशीर मार्गाने जाऊ दे ना, आमचा अधिकार आहे ना. आणि 1950, 1991 जर म्हणत असाल मग पाक व्याप्त काश्मीर काय तिकडेच ठेवायचा का? आपण मागायचा नाही का? मग 91चा जो अयोध्येचा निकाल लागला त्यावेळेस सुद्धा कायदा होता, पण एक लोकांनी ते हातात घेतलं, हत्यारं हातात घेतली, शस्त्र हातात घेतली, ती दर्गा तो मशीद पाडली गेली. मंदिर होतंय ना आता तयार. काही वेळा शेवटी लोकांचा निर्णय महत्वाचा असतो आणि कोर्ट जसं लोकसभेमध्ये काही निकाल होतात तसे निर्णय बदलायचा पण अधिकार लोकसभेला आहे. माझं तर म्हणणे की माननीय पंतप्रधानांनी ठराव मांडून तो 91चा ठराव रद्द करण्यात यावा आणि ज्या ज्या हिंदू आताच्या मशिदी दर्ग्यांवर हिंदूंचा अधिकार आहे त्याचं प्रत्येकाचं संरक्षण हवं असं विकास कायदा करावा लवंडेजी, तुम्हाला हा लोकसभेत. मुद्दा पटतो का? नाही, हे पुण्यातले एकमेव 30-35 लोकांचे यांची अखिल भारतीय संघटना आहे. यांना कोणी पुण्यामध्ये विचारत नाही. यांनी ब्राह्मण आळीतनं उभं राहून निवडून येऊन दाखव नगरसेवक. मी कालच आनंद दवेबद्दल पोस्ट केलेली आहे, मीडियाने मोठा केलेला हा माणूस आहे. हा माणूस बिनकामी आहे, याला काही रचनात्मक काम, विधायक कामाचं घेणं नाहीये. हा दुसऱ्याला मूर्ख म्हणतो, तेव्हा हा किती मूर्ख आहे याच्यात लक्षात येतं आपल्याला की इथे आपल्याला देश कळलेला नाही, राष्ट्र कळलेलं नाही, राज्यघटना कधी अस्तित्वात आली ते माहित नाही. मनुस्मृतीवर आधारलेला राष्ट्र यांना हिंदू राष्ट्र यांचा स्वयं संकल्पना आहे, अखंड भारत वगैरे ह्या तुम्ही सगळ्या कसं गोष्टी- बोला, मंदिरच का पाडली ते सांगा मला. आणि या देशामध्ये मंदिर फक्त यांना का अराजक पाडली हे मागवायचं सांगा आहे, मला. यांना काही करायचं नाही, इथं फक्त नाश करायचा आहे. यांनी आर्य कुठून आले हे पण सांगायला पाहिजे. आर्यांचं पण अतिक्रमण इथं आहे. तुम्ही सांगा
तुम्ही सांगा आणि त्या कुठनं आले, वैदिक कुठनं आले, इथे सांगा वैदिक आम्हाला. धर्म होता, इथे वैदिक धर्म होता, सनातनी होता, हिंदू धर्माचं आणि हिंदू मुस्लिमांचं अशी लढाई कधी झालेली नव्हती. अनेक मुस्लिम राजांनी त्याचे पुरावे द्या, मदत त्याचे केलं पुरावे द्या, आहे. आम्ही मान्य करू. त्याचे पुरावे द्या, आम्ही मान्य करू. आम्हाला काही अडचण नाहीये पुरावे द्यायची. कोर्टात का आनंद झाला? 15 वर्षापासून इथं अग्निसंस्कार करा, पूजा पद्धत लोकांची संघटना तुम्हाला काही शाळा चालवायची नाही, तुम्हाला हॉस्पिटल करायचं नाही, लोकांच्या प्रगतीला तुम्हाला घेणं देणं नाही. हे आरोप प्रत्यारोप होत राहतात आणि विकास लवंडे म्हणतात की या संदर्भातली त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे. आनंद दवे देखील यांना देखील त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आनंद दवेंचं म्हणणं आहे की याचिका ते आता कोर्टात दाखल करतात. मशीद सर्वेक्षणाच्या मागणीची ही याचिका असणार आहे. बघूयात पुण्याच्या राजकारणामध्ये हा मुद्दा किती महत्त्वाचा ठरतोय. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण बघत राहणार आहोत. पण थेट जाणार आहोत उदय सामंत सध्या संवाद साधतात.